तर गाईज आपण आता चाललो आहे खारघरला इस्कॉन टेम्पलला. आणि ही माझी ब्युटी आहे ड्यूक. तर चा प्लॅन पण मी तुम्हाला सांगतो काय आहे. आता प्लॅन सांगतो तुम्हाला. आता आपण चाललो आहे इस्कॉन टेम्पलला, खारघरमध्ये आहे. आणि मी एकटा नाही आज मित्र आहेत माझे इकडचे दोघं तिघंजणं. तर आपण त्यांना भेटूया. आणि इथे अजून एक 3 मित्र आहेत माझे, हे लोकं फुल सिक्युरिटी असते मला संध्याकाळची येताना. भावेश तू ऑफिसला चाललाय? हे माझे मित्र लोक आहेत. अरे हाय गेला गाववाले माणसं. हा तुम्हाला टाकणार आहे म्हणून तर कॅमेरा घेऊन आलोय. ह्याला यायचं होतं ना ब्लॉग मध्ये. ह्याला घेतो मी बरोबर. अरे पुढे पोलीस असेल तर सांग मला. हे जायचं कसा नेवालीवरून नंबर प्लेट नाही आहे लावायचे. काय बोलतो? जायचं मलंगडवरून जायचं. हां चालू. अरे काय नेवालीवरनं लेफ्ट घेतो आम्ही लोक आता. अरे झालं का माहिती आहे का, आज कॅमेरा आणला आणि माईकला चार्जिंगच नाही घ्यायची. हा ऑटोकॅड डिझायनर आहे. डायमंड 1, डायमंड 2, तिसरा डायमंड थोडा गेलाय वॉशरूमला. जादू आहे तो, जादू. आणि मी पण पहिला डायमंडच होतो, नंतर मग मी लेफ्ट झालो थोडा डायमंडमध्ये. आता काय झालंय तो? आता मी कन्व्हेअर झालो. अरे आता आम्ही लोक तळोजा मार्गे चाललोय. बरोबर आहे काय का चुकला? आम्ही लोक मॅपच्या भरवशावर चाललो. अरे स्मशानात आलो आपण. कुठे घेऊन आलाय? रोड एकदम खतरनाक भेटला मला, गावसारखा फुल मातीवाला रोड.
आम्ही पोचलो आहे इस्कॉन टेम्पलला. खारघरमध्ये आहे टेम्पल आहे आणि आशियामधला दुसरा टेम्पल आहे म्हणजे 2 नंबरला. आणि 1 नंबरला कुठं आहे रे? कर्नाटक ना? अरे बोल, लाजू नको. 1 नंबरला कर्नाटकमध्ये टेम्पल आहे आणि हे आशियामधलं दुसरा नंबरला टेम्पल आहे. आणि मी आता बघायला चाललो आहे आणि नवीनच बांधलं आहे. तर याचा ओपनिंग पण आता याच महिन्यात झाले. आणि हे सगळे मित्र आहेत माझे अंबरनाथचे. अंबरनाथ बदलापूर. तुला काय माहिती आहे देवळाबद्दल? अरे बोल, एवढा पाठांतर करत होता. एवढा 2 ते 3 तास नुसता कॅमेरा फेल झालो. नुसता अभ्यास करतोय देवळाविषयी. समोरून नाही तुम्ही इकडून काय चालले? आणि परीक्षेचा टाईम आला तर पोरग्याला आठवत नाही काय काय बोलायचं. बोलायचं. आणि हा प्रणित आहे. हा एकदम जिम बॉय आहे. फक्त त्याच्या छातीमध्ये दुखतं कधी कधी. झालं का? सॉल्व झाला का प्रॉब्लेम छातीचा? काय रे? आता आम्ही देवळाच्या एंट्री गेटवर पोचतोय आणि दाखवतो मी तुम्हाला काय व्ह्यू असणार आहे. तू मध्येच थांबू नको रे, मला पाडशील. मेरा नाव सागर कन्नगड. अरे यार, तुझ्याकडे कॅमेरा गेला की बरोबर साला गप बसतो. आहे का? नो ए बघ रे, इथं काय आहे का? पार्किंग फ्रंट ऑफ टेम्पल गेट. फोटो कुठून काढू? तर आता आम्ही बसलो गेटवरती आणि तुम्ही व्ह्यू चेक करा एकदा. तर आता आम्ही लोग चप्पल वगैरे ठेवायला चाललो आहे. हम लोग अभी जा रहे चप्पला बिपला काटने को. चप्पला बिपला इधर रखने का. ये हमारा 2 जोड़ी है. अभी हिंदी में चालू कर देगा मैं. ये चप्पला बिपला हाथ में लेके अभी उसको देगा वो. अभी मैं हिंदी नहीं बोल रहे. ये कैसा इंग्लिश ही बोलता है. इसको बाकी लैंग्वेज नहीं आता, इसलिए शांत है. इसलिए ये शांत बैठे. अभी इंग्लिश में बोलेगा ना, ये मेरे को बोलने नहीं देगा. आता आम्ही पायऱ्या वगैरे चढतोय आणि देवळाच्या दिशेने चाललो आहे. सगळे लोक आलेत पाया पडण्यासाठी आणि आम्ही लोक देवळात चाललो आहे आता. आणि इकडे मागे देऊळ आहे इस्कॉन टेम्पल आणि सगळे लोक फोटो वगैरे काढत आहेत. आम्ही पण थोडं काढणार आहोत फोटो वगैरे. तर गाईज आम्ही लोक आलो आहे टेम्पलच्या इथे आणि त्या लोकांनी माझा कॅमेरा थोडं ठेवायला सांगितलं आहे. तर मी आता कॅमेरा त्यांच्याकडे दिला आहे आणि मोबाईलवर व्हिडिओ काढतो आहे. काय माहीत काय अलाउड नाही. कॅमेरा माझे फोन वगैरे चालतो आहे पण कॅमेरा अलाउड नाही असं बोलतात ते. आणि इथे लाईन आहे, ही लाईन आहे चालू. हा सगळा साईडचा लुकआउट आहे मंदिराचा. तर हे मूर्त्या आहेत देवळाच्या. तर हे श्रीकृष्ण आणि राधा माता. आम्ही लोक आता पाया वगैरे पडून झालं आमचं. सेंटर इथेच आहे. हां ना, पाया वगैरे आम्ही पडलो आहे आणि आता आम्ही थोडं एक्सप्लोअर करतो आहे सगळं गार्डन वगैरे. सगळे लोक फोटो वगैरे काढत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही ट्रिपसाठी इस्कॉन टेम्पल बघितलं आहे आणि खूप मस्त होता. पण काही काही ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही. तर गाईज ब्लॉग इथं मी एंड करतो आता. आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि थोडंसं आता खाऊ आम्ही काहीतरी बाहेर आणि मग डायरेक्ट मी घरी जाईल. तर सगळ्यांना बाय बाय. बाय करा रे.